हा बाप्पाचे डोळे बघा ना किती सुंदर आहेत, म्हणजे एकदम खरेखुरे वाटतील ना असे डोळे बाप्पाचे आहेत. आणि डोळ्यातूनच कळतं की किती सच्चा बाप्पा आहे, म्हणजे ना त्याच्यात ते बाप्पा पण उतरलेले आहे बघा. किती सुंदर आहे बघा. त्याचा फेटा बघा, त्याचं धोतर बघा, त्याचं उपरण बघा, खूप सोज्वळ लुक दिसतोय बाप्पाचा. आणि हे कागदी जास्वंद पण आहेत जे अगदी खरे खरे दिसत आहेत. खूप सुंदर, म्हणजे एकदम क्रिएटिव्हिटी आहे एकाच छताखाली. याप्रमाणे आपल्याला कलर करायचा आहे. यामध्ये आहेत 6 कलर. जसं या बाप्पाला कलर दिलेला आहे तसेच कलर सेम आहेत. छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती, त्याचबरोबर ह्याला तुम्ही कलर करू शकतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हाय फ्रेंड्स, तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. लवकरच गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत आणि त्याआधीच तुम्हाला एक खूप सुंदर गणपती बाप्पाचं कलेक्शन मी आज दाखवणार आहे. त्यासाठी मी आलेली आहे दादरमध्ये आणि ह्यांचं USP म्हणजे ना DIY गणपती बाप्पा. सो लहान मुलांसाठी खूप सुंदर कन्सेप्ट आहे. ज्या कोणा लहान मुलांना सवय झाली आहे ना फोनची स्क्रोलिंगची, त्यांना एक एंगेज करण्यासाठी एक खूप सुंदर गणपती बाप्पा आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ही कन्सेप्टच मला स्वतःला खूप आवडलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या लहान मुलांना सुद्धा दाखवा. अजिबात स्किप करायचा नाही आहे. सो मी त्यासाठी आलेली आहे स्वामी समर्थ आर्ट्स इथे. हा स्टुडिओ कुठे आहे तर तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला, रानडे रोडला. रानडे रोडचा जो स्टॅच्यू आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला वळायचं आहे. माझ्या अगदी अपोजिट साईडला ऑम्रे नावाचं सलॉन आहे, त्याच्या अगदी अपोजिट साईडला स्वामी समर्थ स्टुडिओ आहे. आणि बाकी मी तुम्हाला डिटेल्स सगळे कॅप्शनमध्ये देते आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन चेक करा. अगदीच नाही कळलं ना तर तुम्ही गुगल मॅपचा वापर करून सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकतात. सो आता आपण जाऊयात आणि सगळं कलेक्शन आपण एक्सप्लोर करूयात. चला या. तर आता आपण स्वामी समर्थ आर्ट्स इथे आलेलो आहोत आणि गौरीताई आहे माझ्यासोबत आणि ह्या कारखान्याच्या सर्व आहेत त्या. खूप खूप स्वागत आहे लोकमत सगळीमध्ये. थँक्यू. आणि गणपतीचा कारखाना एवढा गोड आहे ना, त्याच्यामध्ये जे काही क्यूट गोड बाप्पा बसलेले आहेत त्याच्याकडे बघून एवढं प्रसन्न वाटतं आणि खूप एक्साइटेड आहे मी सुद्धा, कारण की मला हा किट खूप आवडलेला आहे तुमचा. ही कन्सेप्ट खूप आवडलेली आहे. सुरुवात आपण ह्या कन्सेप्ट पासून करूया. सांग ना. हा किट आहे. हा आपण स्पेशली लहान मुलांसाठी बनवून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला असा फोटो दिला जातो. याप्रमाणे आपल्याला कलर करायचा आहे. यामध्ये आहेत 6 कलर. या बॉक्समध्ये एक ब्रश दिलेला आहे. अच्छा, हे ऑइल पेंट्स आहेत की काय आहे? नाही, हे कलर आहेत इको फ्रेंडली आहेत, जे आपण आपल्या बाप्पांना, मोठ्या गणपती बाप्पांना वापरतो तेच कलर्स आपण ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आहेत 6 कलर्स. बघू शकते ना? हो, बघा ना. हे बघा, असे कलर्स दिलेले आहेत तुम्हाला. आणि जसं या बाप्पाला कलर दिलेला आहे तसेच कलर सेम आहेत, म्हणजे 6 प्रकारचे कलर्स आहेत. हो, 6 प्रकारचे 6 कलर्स आहेत. येस. ब्रश आहे आणि आतमध्ये एक सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. वाव, बघू शकतो आपण अशी एक छान गणपती बाप्पाची गोड अशी मूर्ती आहे. तर आपण बघू शकतो की अशी क्यूट बाप्पाची गोड अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. आणि हा कन्सेप्टच मला खूप आवडलेला आहे. तुमची मुलं आहेत ना खूप मोबाईल ॲडिक्टेड असतात, बरोबर? आणि त्यासाठीच त्यांना आपली संस्कृती कळावी आणि त्यांना आपल्या संस्कृतीत गुंतून राहावं, यासाठी ही सुंदर कॉन्सेप्ट आहे. छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती, त्याचबरोबर ह्याला तुम्ही कलर करू शकतात. आणि खूप आवडली मला ही कॉन्सेप्ट. आणि किती रुपये ते पण सांग, म्हणजे एवढं कमी स्वस्त रेंजमध्ये तुम्ही हे सगळं घरात तुमच्या मुलांना गणपती बाप्पा बनवल्याचा आनंद देऊ शकता. ही मूर्ती आहे 1000 रुपयाला आहे. आपण 999ला देतो आहे. आणि जर कोणाला डिलेवरी हवी असेल तर 100 रुपीज आपण डिलेवरी चार्जेस घेतो. पुन्हा बोल. ही जी मूर्ती आहे ती 999ला आहे. आणि आपण कोणाला डिलेवरी असेल तर डिलेवरी चार्जेस आपण 100 रुपीज, म्हणजे ही मूर्ती आपल्याला 1100ला पडते. 1100ला पडते. आणि पूर्ण किट सहित, पूर्ण बॉक्स सहित तुम्हाला तुमच्या घरपोच ही मूर्ती मिळते. त्याचबरोबर जर तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला 999 मध्ये ही मूर्ती मिळणार आहे. खूप सुंदर आहे, मला ही कन्सेप्ट आवडलेली आहे. आणि याचबरोबर आता आपण बाप्पा बघूयात का तुझ्याकडचे? आणि मी असं ऐकलंय की तुमच्याकडे सगळे बाप्पा इको फ्रेंडली आहेत, शाडू मातीचे आहेत. आपल्याकडे जे सगळे बाप्पा आहेत ते सगळे इको फ्रेंडलीच आहेत, शाडू मातीचे बाप्पा आहेत. ओके, वा. आणि हे मूषक पण खूप सुंदर, हे पण शाडू मातीचे आहेत ना? नाही, हे जो आहे तो POPचा आहे. ओके. आणि ह्याच्यावर कस्टमाइज करून तुम्हाला मिळणार. इथे फॉर एक्झाम्पल गोडकरांचा बाप्पा, म्हणजे तुमचं सरनेम असेल त्या सरनेम प्रमाणे आपण ते कस्टमाइज नावाचा बाप्पा पण घेऊ नावाचा शकतो. बाप्पा. येस, म्हणजे सायलीचा बाप्पा वगैरे असं लिहू असं. शकतो आपण. हे बघा, लोकमत सखीचा बाप्पा वगैरे आपण असं लिहू शकतो. याचबरोबर गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघूयात आपण. सोज्वळ सिंपल आहेत
आणि याचबरोबर हे धोतर उपरणं वगैरे जे आहे ते पण तुम्हीच नेसवून ते देता का? कस्टमाइज करून देतो. काय कसं हवं असेल त्यामध्ये आपण फेट्यामध्ये पण आपल्याकडे खूप सारे प्रकार आहेत. हम्म. तसे हा एक आहे इथे. वाव. सो किती छान आहे आपण बघू शकतो. असं जर समजा आता आपला गणपती बाप्पा माझं दुसरीकडनं आहे आणि मला फक्त हे हवं असेल तर तुम्ही ते करता का? हो ते पण कस्टमायझेशन पण करून देता का? करून देतो. ओके. सो तुमचा बाप्पा जर तुम्ही दुसरीकडनं घेतला आणि तुम्हाला धोतर उपरणं हवं असेल, फेटा हवा असेल तर ते सुद्धा मिळतं. याचबरोबर अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे मला ही जास्वंदीची फुलं आवडलेली आहेत. ही क्रोशापासून बनवलेली आहेत ना? हो आणि ही पण तुम्ही इथे हो सेलसाठी ठेवलेली आहेत आपण ते. इथे तर चाफ्याचं फूल सुद्धा दिसतंय मला. हे बघा, मोत्याची माळ, चाफ्याचं फूल आणि जास्वंद. खूप सुंदर आहे. आणि इकडचे बाप्पा बघा ना, किती त्यांचे डोळे खूप सुंदर बोलके आहेत, एकदम छान. मी असं ऐकलं की भरपूर सेलिब्रिटी आणि अख्खा दादर तुमच्याकडनं गणपती हो. बाप्पा इकडनं घेऊन जातात. हो सो छान छान बाप्पा आहेत. आपण मागे बघितलं तर हा फेटातला बाप्पा बघा ना, किती सुंदर फेटा आहे त्या बाप्पाच्या डोक्यावर. किती सुंदर फेटा आपण बघू शकतो. वाव, खूप छान छान बाप्पा आहेत. इथे पण आहेत. इथे Yes. दगडूशेठ मध्ये आहेत आपल्याकडे. येस, हा बघा, हा दगडूशेठ हलवाई पुण्याचा दगडूशेठ बाप्पा जो आहे तो सेम इथे साकारण्यात आलेला आहे. खूप सुंदर अशी प्रतिमा डोंगरावर बाप्पाची. विराजमान झालेला बाप्पा आहे आपल्याकडे. हा. आणि मोठ्यात मोठे किती साईज पर्यंत तुमच्याकडे आपल्याकडे 2 फुटापर्यंतचे आहेत मोठ्यात मोठे. वाव, किती सुंदर आहे ही वीणा. ही लाकडाची आहे का? नाही ही आपण पुठ्ठ्याची बनवून घेतलेली आहे. वाव, खूप सुंदर आहे. हा बघा, हा मला ह्यांच्याकडचे फेटे वगैरे खूप आवडलेत. बघा, फेटा बघा तुम्ही बाप्पाचा. आणि धोतर पण बघा, किती सुंदर गोड आहे. खूप छान आहे. त्याच हा एक 2 फुटामध्ये आहे आपल्याकडे. हा. ह्याला पण आपण कस्टमाइज करून घेतलेला आहे. खूपच कपडे छान. आणि खूपच सुंदर. किती सुंदर आहे बघा. त्याचा फेटा बघा, त्याचं धोतर बघा, त्याचं उपरणं बघा. खूप सोज्वळ लुक दिसतोय बाप्पाचा. एकदम छान दिसतोय आणि काहीतरी वेगळं. इथे आपण पारंपरिक फेटा घातलेला आहे बाप्पाला आपल्या. हा, किती फुटाचा हा? हा 2 फुटाचा आहे. 2 फुटाचा आहे. आणि हे कागदी जास्वंद पण आहेत हो, जे कागदी अगदी खरे खरे जास्वंद. दिसत आहेत. खूप सुंदर, म्हणजे एकदम क्रिएटिव्हिटी आहे एकाच छताखाली तुमची. तर हा सगळ्यात मोठा बाप्पा आहे का? हो हा 2 फुटाचा बाप्पा आहे आपला. पण शाडू शाडू मातीचे सगळे शाडू मातीचे आहेत आपल्याकडे बाप्पा. खूप वरती सुंदर. बघाल ते हे सगळे 1 फुटाचे आहेत, 12 इंचाचे. वाव, त्याच्यावरती बघाल तर 10 इंचामध्ये पण आपल्याकडे शाडू मातीचा बाप्पा आहे. वाव, ते किती छोटे छोटे आणि क्यूट हो. आहेत. म्हणजे एकदम सोज्वळ छोटी मूर्ती आहे. इथे आपण आणि- बघितलं तर मूषकावर विराजमान झालेले बाप्पा दिसतात मला. वाव. तुम्ही असं ऐकलंय की तुमच्याकडे ना वर्षभर काम चालतं. हो वर्षभर आपल्याकडे काम चालतं. आणि आता गणपती हे झाल्यानंतर दसऱ्याला आपल्याला परत पुढच्या वर्षीसाठी आपण सुरुवात करतो. दसऱ्यापासून आपली सुरुवात होते. क्या बात आहे. आणि पूर्ण मागे गणपतीला पण आपल्या इथे शॉप्स असतो चालू. मागे गणपतीसाठी पण आपण मूर्त्या पूर्ण 3 फ्लोअर आहेत त्यांचे आणि पूर्ण 3 फ्लोअर त्यांचं काम सुरू आहे. मला ही एक बाप्पाची मूर्ती खूप आवडली. खूप गोड बाप्पा आहे, आपण बघू शकतो. जो आता आपण किटचा बाप्पा बघितला ना, हा सेम किटचा बाप्पा गेल्या वर्षी आपण केलेला. अच्छा, गेल्या वर्षी हा किटमध्ये आपला बाप्पा होता. क्या ह्या बात वर्षी आहे. आपण ती मोदकाची केली आहे. खूप सुंदर आहे हा बाप्पा. मला खूपच आवडली ही मूर्ती. एकदम खरीखुरी वाटते. बघा ना किती सुंदर वाटते. वाव, खूप छान आहे. हा आपण मातीमध्ये करून घेतलेला आहे. हं. एका कस्टमरने आपल्याला ऑर्डर दिलेली की त्यांना हीच मूर्ती सेम मातीमध्ये हवी आहे, शाडू मातीमध्ये. तर त्यांच्यासाठी आपण हा स्पेशल बनवून घेतलेला किती आहे. गोड आहे बघा. हसरा चेहरा एकदम बाप्पाचा. हे घ्या. मला खूप आवडले त्यांच्याकडचे बाप्पा. एवढे सुंदर सुंदर आहेत ना, आपण बघू शकतो. सेम आता आपण जो मगाशी बघितला जो किट मधला बाप्पा तो हा आहे तो ना? ह्या वर्षीचा हा बाप्पा आहे. येस. किती गोड आहे बघा. एकदम निरागस रूप. म्हणजे मी मोदक देणारच नाही कोणाला, मीच खाणार अशा पद्धतीचं त्याचा जो हट्ट आहे तो दिसतोय मला ह्या बाप्पामध्ये. खूपच छान गोंडस असे बाप्पा आहेत. पूर्ण व्हाईट कलरमध्ये तुम्हाला असा गणपती बाप्पा हवा असेल तर तो सुद्धा मिळणार आहे. आणि हे सगळे आता ऑर्डर्स आहेत ना? हो सगळे म्हणजे orders तुमच्याकडे आहेत. फक्त ऑर्डर प्रमाणेच देतात का, की अशा पण मूर्त्या असतात? अशा पण मूर्त्या असतात आपल्याला. जर कस्टमाइज करून तुम्हाला हवं असेल स्पेसिफिक, मला ह्या तुम्ही फोटो आणलात किंवा मला ह्या फोटोप्रमाणेच बनवायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही फेब्रुवारीमध्ये ऑर्डर घेतो. कारण की आपण सगळे शाडू मातीचेच बनवतो. तर तेवढं आपल्याला ते माती सुकवून त्याच्यावर कलर बसण्यासाठी आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये ऑर्डर्स घेतो कस्टमाइज करण्यासाठी.
क्या बात आहे, खूप सुंदर आहेत. आणि इथे आपण एक हा पण बघा एक बाप्पा, इथे तर अलंकारित बाप्पा आहे, म्हणजे त्याच्यावर पूर्ण डायमंडनी वर्क केलेलं आहे असा बाप्पा आहे. तुम्ही इथे बघाल तर आपण प्रत्येक लोडवर गणपती बाप्पाच्या आणि गादीवर असे डिझाईन्स पण केलेले आहेत. बघा तुम्ही म्हणालात की ह्याच्यावर काय मोरपंख काढलेले आहेत, right? डिझाईन्स डिझाईन केलेले आहेत, खूप सुंदर. थोडं कोरीव काम केलेलं आहे तुम्ही, खूप छान. इथे पण आहे बघा लोडवर. येस, म्हणजे ही तुमची USP आहे का? म्हणजे हो. हो ना, सगळं इथे वरती पण सेम तशी डिझाईन दिसते मला. आपल्या प्रत्येक गणपतीच्या गादीवर आणि लोडवर आपण डिझाईन्स डिझाईन केलेले आहेत. येस. आणि डोळे किती सुंदर आहेत, बोलके आहेत. म्हणजे ह्या बाप्पाचे डोळे बघा तुम्ही, तुम्हाला अक्षरशः वाटणार की एकदम ना खरेखुरे डोळे असतात ना, तसे डोळे आहेत, एकदम खरेखुरे असे पाणावले. जसे आपले नॉर्मल डोळे कसे असतात, आपले पाणावलेले डोळे, असे पाणीदार डोळे आहेत बाप्पाचे. हा बाप्पाचे डोळे बघा ना, किती सुंदर आहेत, म्हणजे एकदम खरेखुरे वाटतील ना असे डोळे बाप्पाचे आहेत. आणि डोळ्यातूनच कळतं की किती सच्चा बाप्पा आहे. म्हणजे ना त्याच्यात ते बाप्पा पण उतरलेले आहे बघा. डोळे बघा त्याचे, खूपच सुंदर आहेत डोळे. अवघ्या काही दिवसांवर गणपती बाप्पा येणार आहेत, जे जवळजवळ फक्त 18 ते 20 दिवस राहिलेले आहेत. आता बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान होतील. खूप तुम्हाला कसं वाटतं पण नंतर जेव्हा बाप्पा जातात आपल्या घरी, तेव्हा असा खाली खाली कारखाना होता, तेव्हा तुम्हाला आता खूप आम्हाला छान वाटतं बाप्पाच्या सानिध्यात राहायला. पण जेव्हा जेव्हा एक 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 जातं तेव्हा खरंच आम्हालाच भरून येतं की जेव्हा हे सगळं खाली होतं तेव्हा. हो ना, कारण की वर्षभर आपल्याबरोबर हो. असणारा बाप्पा एका दिवसात असा निघून जातो. खरंच म्हणजे ती एक वेगळीच गोष्ट असते ना. म्हणजे जेव्हा आपल्या घरी सुद्धा जेव्हा बाप्पा येतो आणि जेव्हा तो 11 दिवस थांबतो आणि आपल्याकडे मस्त लाड पुरवून घेतो, पण ज्या दिवशी तो जातो ना त्या दिवशी खरंच असं वाटतं की अरे यार, हा दिवस का आला आपल्या आयुष्यात, की नको म्हणजे तो पुन्हा पुन्हा आपल्याकडेच राहावा. असं भरलेलं घर असतं ना, तर त्यात तर तुमच्याकडे एवढे बाप्पा आहेत आणि ते जातात तेव्हा खरंच भरून येत असेल. कारखाना रिकामी होतो तेव्हा आणि मग खूप असं भरून येतो की का म्हणजे खूप असं हे वाटतं. आणि तुला तर छोटी मुलगी सुद्धा आहे, मग तिचं काय रिॲक्शन असतं जेव्हा बाप्पा जातात सगळे तेव्हा? तिला पण खूप असं वाईट वाटतं. आमच्या घरी पण आम्हाला तर आता गणपतीमध्ये भाद्रपदमध्ये नसतो, आमच्या घरी मागीमध्ये असतो. मागीमध्ये पण तिला असं तर गणपती बाप्पा आम्ही 1.5 दिवसाचाच असतो आमच्याकडे, त्यामुळे तिला खूप असं भरून येतं की मम्मा 1.5 दिवसच का, आपण अजून ठेवूया. आता पण तिला खूप असं बाप्पाच्या सानिध्यात खूप आवडतं. किती मस्त. आणि मला खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तुमचा हा जो काही DIY किट आहे ना, त्याची तर मी फॅन झालेली आहे आणि मला खूप आवडलं आहे. सो मी तुम्हाला सांगते की लवकरात लवकर या. आता खूप कमी स्टॉक उरलेला आहे आणि शेवटचे 20 दिवस राहिलेले आहेत. सो लवकरात लवकर या आणि तुमच्या मुलांना ना गुंतवून टाका ह्या सगळ्यामध्ये, की मस्त गणपती बाप्पा तयार करतील. त्यांना सुद्धा एक वेगळा आनंद मिळेल की आम्ही घरी बनवलेला गणपती बाप्पा आहे हा, आणि खूप छान वाटेल. सो हा DIY किट तुम्ही तुमच्या रक्षाबंधनला सुद्धा छोट्या बहिणीला गिफ्ट करू शकता. सो नक्की इकडनं हे DIY किट सुद्धा घ्या. आणि छान छान बाप्पा जर बघायचे असतील, किट घ्यायचं असतील, तर तुम्हाला कुठे यायचं हे सगळं ॲड्रेसमध्ये दिलेलं आहे. ताई थँक्यू, आणि खूप छान वाटतं तुला भेटून. थँक्यू, ऑल द बेस्ट. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.